अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. कारल्याची कडू चव घालवण्यासाठी ते चिरून ताकात किंवा मीठ हळदीच्या पाण्यात काही वेळ बुडवून ठेवावेत. क्रमांक 2. चिरलेल्या भाज्या दीर्घकाळ ताज्या राहाव्यात असे वाटत असेल तर त्यावर थोडा लिंबाचा रस लावावा. क्रमांक 3. कित्येक वेळा डाळ तांदूळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर येते आणि प्रेशर कुकरबरोबर गॅसची शेगडी, आजूबाजूचे डबे आणि भिंती, टाईल्स सर्व घाण होतात. म्हणून कुकरच्या शिट्टीला आणि रबरी रिंगला थोडे तेल लावावे. यामुळे कुकरची शिट्टी होईल तेव्हा पाणी बाहेर पडणार नाही. क्रमांक 4. मेथी, पालक किंवा शेपूच्या भाजीत भिजवलेले शेंगदाणे घातल्यास भाजी अधिक चविष्ट लागते. क्रमांक 5. डब्यात पोळ्या ठेवताना त्यांना थोडे साजूक तूप लावावे. यामुळे त्या बराच वेळ मऊ आणि लुसलुशीत राहतात. क्रमांक 6. कढीपत्ता डायरेक्ट फोडणीत न टाकता कांदा परतताना किंवा भाजी घातल्यावर टाका. यामुळे तो जळत नाही, तेल उडत नाही आणि त्याचा सुगंध भाजीमध्ये पूर्णपणे उतरतो आणि यामुळे तो खायलाही चांगला लागतो. क्रमांक 7. भाजीला घट्टपणा हवा असेल तर शेंगदाण्याचा कूट, काजूची पेस्ट किंवा कांदा टॅमॅटोच्या ग्रेव्हीचा वापर करावा. याशिवाय तिळाची पेस्ट किंवा सुके खोबरे वापरूनही रस्सा चविष्ट आणि दाट बनवता येतो. क्रमांक 8. लसूण फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. फ्रीजमुळे लसणाला मोड फुटतात, त्याची नैसर्गिक चव कमी होते आणि औषधी गुणधर्मही नष्ट होतात. क्रमांक 9. ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते. क्रमांक 10. शिल्लक राहिलेल्या इडली पिठामध्ये कांदा, टॅमॅटो, हिरवी मिरची आणि भाज्या मिक्स करून गरमागरम उत्तप्पा तयार करा. क्रमांक 11. उडीद डाळ फक्त 1 तास भिजवावी. डाळ जास्त वेळ भिजवल्यास पीठ मऊ होतं, त्यामुळे वडे तेलकट होतात आणि हवे तसे मऊ न होता कडक होतात. क्रमांक 12. फ्रीजमधील भाज्या स्वयंपाक करण्याच्या अगोदर किमान तासभर बाहेर काढून ठेवाव्यात. यामुळे भाजी लवकर शिजते आणि त्याची चवही चांगली लागते, नाहीतर ती पानचट लागते. तसेच भाजी शिजवण्यासही बराच वेळ जातो. क्रमांक 13. उरलेला भात फेकून न देता त्यात रवा आणि दही घालून मिक्सरला लावावे आणि त्याचे इन्स्टंट कुरकुरीत डोसे बनवावेत. क्रमांक 14. अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्यास केस काळे आणि रेशमी होतात. क्रमांक 15. पदार्थ तळण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करणे फायदेशीर ठरते. यामुळे तेल कमी जळते आणि जास्त पदार्थ तेलकट होत नाहीत. क्रमांक 16. नॉनस्टिक तवा धुण्यासाठी मऊ स्पंज आणि कोमट पाण्याचा वापर करावा. जळलेले किंवा चिकटलेले डाग काढण्यासाठी पाणी आणि बेकिंग सोड्याची पेस्ट वापरून हळूवारपणे घासा, पण कडक स्क्रबने
किंवा केमिकल व्हिनेगर टाळावा, कारण ते कोटिंगला नुकसान पोचवू शकतात. क्रमांक 17. कडधान्यांना कीड आणि भुंगे लागू नयेत, म्हणून त्यांना थोडे एरेंडेल तेल लावून ठेवावे. क्रमांक 18. डोळ्यांची खाज किंवा आग होत असेल तर पायांच्या अंगठ्याला मोहरीच्या तेलाने मालिश करावी. क्रमांक 19. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या नॉनस्टिकच्या कढईऐवजी लोखंडी कढईतच शिजवाव्यात. क्रमांक 20. साबुदाणा वडे बनवताना अधिक कुरकुरीत आणि हलके करण्यासाठी बटाट्याऐवजी वरीचा भात किंवा उपवासाचे पीठ वापरावे. यामुळे वडे आणखी हलके व कुरकुरीत होतील. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.